हर हर महादेव, जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण जाणार आहोत सरसगड. सरसगड हा रायगड जिल्ह्यातील पाली येथील अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक किल्ला आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेला बल्लाळेश्वर पाली मंदिराच्या अगदी मागे हा किल्ला डौलाने उभा आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आम्ही पाली येथील सरसगडावरती तर या गडावर जाण्यासाठी किती वेळ, तसे या गडावर जाण्यासाठी काय काय मार्ग, तसेच गडावरती काय काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आपलं एकच म्हणणं आहे, फक्त लोकांना गडांबद्दल थोडी माहिती होणे गरजेचं आहे. फक्त फिरणे उद्देश नाही आहे, त्याचा इतिहास पण जाणणे खूप गरजेचं आहे. तर चला पाहूया. तर हा गावातून रस्ता आहे. कुठून जवळून कुठून पडतो? जवळून हा कुठून जातोय मग? गडावर. या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून साधारण उंची 450 मीटर इतकी आहे. आणि कडाडून ऊन पडलेलं आहे, ते पाहू शकता. असल्या उन्हाच्या भारात तडाखा आम्ही आलेलो आहोत ट्रेकिंग करायला. पूर्वतयारी आहे आम्हाला याची, तरी पण आलोय. स्वराज्यात या किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी आणि लष्करी चौकी म्हणून केला जाईल. समोर पाहू शकता सरसगड आपल्याला दिसत आहे. पावसाळ्यात तसं दमछाक होत नाही, परंतु उन्हाळ्यात खूप दमछाक होते नेहमी. ते पाहू शकता. आपल्याला तिथे जायचं आहे. 96 पायऱ्यांचा रस्ता तिथे मेन आहे बोलतात. या गडावरती जाण्यासाठी कातळामध्ये 96 पायऱ्या कोरलेल्या आहेत, असं उल्लेख आहे प्रत्येक ठिकाणी. तसेच वरती खूप पाण्याचे टाके, गुफा आणि मंदिर आहे महादेवांचं, आणि जुने शिल्प, या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. तर तिथे प्रत्यक्षात जाऊन बघूया आणि तुम्हाला देखील दाखवतो आम्ही कशा प्रकारचं या गडावरती जुने अवशेष आहेत. इथे माळ लागलेला आहे क्लिअर. वरती जायचं आपल्याला. हे आहे पाली शहर. किल्ल्यावर पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे येथील भक्कम पायऱ्या. किल्ल्यावर जाण्यासाठी खडकात खोदलेल्या उंच आणि अरुंद पायऱ्या आहेत, ज्या चढताना थोडा थरार जाणवतो. आणि उन्हाने तापा घेतलाय, आणि आम्हाला देखील तापवाया घेतलाय. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. उन्हाला असण्याकणारे थोडा दमछाक होत आहे, पण थोडी थोडी सावली का होईना मध्ये तिथे. तर 20 मिनिटानंतर तुम्हाला गड समोरून असा दिसणार साधारण. जर तुम्ही नीट बघितलं तर ते कातळाच्या पायऱ्या इथून नाही दिसणार, जवळ गेल्यावरती दिसतील. तर आता गडावरती पोहोचणारच आहोत थोड्या वेळेला, म्हणजे 10 मिनिटं तरी लागणारच जायला. तसेच या गडावरती 2 मुख्य दरवाजे आहेत. दिंडी दरवाजा हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. ह्या गडांवरती कोणी येत पण नाही, कारण की हे कसं असतं, जो तो प्रत्येकजण फेमस गडांवरती जायला बघतो आजकाल. मला एक गोष्ट समजतच नाही, ह्या गड किल्ले नाही आहेत असे वागतात. त्यांना महत्त्व देणं पण खूप गरजेचं आहे. थोड्याच वेळात आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचणार, जिथून कातळांचा रस्ता सुरू होणार. कुमारवालांची बॅग देखील मीच घेतलेली. आता त्यांना थोडा त्रास होतोय, नो मेन्शन, बट
तर अर्धा तास तुम्हाला जो मेन रस्ता होता जिथून सुरुवात होते ते हा गड चढण्यासाठी हळूहळू आला तर पाऊण तास, नॉर्मल न थांबता आला तर जास्तीत जास्त अर्धा तास. तर हळूहळू कुमार वर्मा येत आहे. मी 2-2 बॅग घेऊन वरती चाललेलो आहे. कुमार वर्मा दमलेले आहेत. वरती त्यांच्या थोडी आरामाची व्यवस्था करायला लागेल. सोबतच आम्ही थोडे नाश्ता आणलेला आहे, फ्रूट्स, सर्वात भारी आहार गडावरती गेल्यावर. थोडी कातला जवळ आल्यानंतर तुम्हाला कातलामधील पायऱ्या दिसतील, हे पाहू शकता. आता इथे मला थोडा गोप्रो हातात असल्यामुळे अडचण होणार आहे, पण आम्ही प्रयत्न करू. थांबा. तर कातलाचा रस्ता आता थोडा चढण्यासाठी बॅग मागे लावत आहोत. आणि अशा प्रकारे कातलांच्या रस्त्यातून चालत आहोत. हे पाहू शकता. थोडा पायऱ्यांचा पॅच होता इथून, परंतु आता दगडांचाच पॅच आहे इथे पुढे. चला जाऊयात. हा हल्लो या का? सॉरी, पण तुम्हाला आता चढताना मला थोडा हेल्प लागेल म्हणून मी कॅमेरा आडवा तिडवा करतोय. इथून परत कातळाचे छोट्या रस्ता आणि असा हा दगडांचा पॅच कुमार वर्मा यांनी पूर्ण केलेला आहे. आता इथून आपल्याला इथे एक कोरीव गुफा आहे, कातळ. हे बघा आतमध्ये पाहू शकता तुम्ही. बसून आहे आतमध्ये बघू. तर आम्ही या कातळ गुहेमध्ये जातोय आता. आणि ऍक्च्युली छोटा रस्ता आहे. शक्यतो एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जाताना काळजी घ्या. कोणत्या प्रकारचे प्राणी आतमध्ये किंवा सर्प बिर्प असू शकतं, त्याची काळजी घ्या. आता तुम्ही आतमध्ये गेलाच तर आतमध्ये मोठी गुफा आहे. तर आपल्याकडे जे इक्विपमेंट नाही आहेत लाईटीचे, तर मोबाईलची टॉर्च घ्यायला लागेल. दाखवतो मी तुम्हाला. तर हे पहा, जसं जसं आत जाऊ तसं साईज कमी झालेली आहे. इथं थोड्या पायऱ्या आहेत आणि ही बघा आतमध्ये राहण्याची सोय आहे. किती माणसं? हा किती माणसं? 1 2 3 4 5 6 माणसं, 7-8 माणसं मावतील इतकी जागा आहे आतमध्ये. अशा प्रकारे कातळांचा रस्ता सुरू होत आहे. पाहू शकता तुम्ही. मोठ्या मोठ्या पाऊल टाकायला लागते. चला कुमार वर्मा, दमीला लगेच पण. मी सेनापती बद्दल तुमच्याकडे. आणि अशा प्रकारे आमचे कुमार वर्मा थोडे दमलेत. आम्ही मात्र थोडे एनर्जी ठेवून वरती जात आहोत. पूर्ण कातळचा रस्ता आहे आणि किल्ले सरस प्रवेश जीवा दिंडी दरवाजा इथे लिहिले, परंतु इथे लिहिलाय पाली दरवाजा. तर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत. खूप सुंदर आणि छान हवा आणि इथे सावलीस देखील, वसतिगृह देखील आहे आतमध्ये. सुरक्षा चौकी देवडी म्हणून नाव देण्यात आलं. इथे दिंडी दरवाजा आहे, पाली दरवाजा लिहिला इथं. अशा प्रकारे आम्ही 95 पायऱ्या 96 पायऱ्या पूर्ण केल्यात. तर पाली दरवाजाच्या पुढे आलो. इथे पायऱ्याच्या 96 होत्या त्या संपतील. मग आपण येऊ गडाच्या वरच्या भागास. वा, आणि पोचलेलो आता गडावरती. बाली किल्ल्याकडचा रस्ता हा रस्ता वरती जाण्यासाठी पाहू शकता. इथे माहिती दिलेली आहे तुम्हाला. सरस गडाचा सरस
सरस करायचं. ओके, सरस गडाला सरस करायचं. तर इथे नोंदणी दिलेली आहे आणि गडावरती काय काय आहे ते देखील दिलेलं आहे. कॉन्टॅक्ट इमर्जन्सी नंबर पण दिलेले आहेत. तर मी सांगतो आता बघा, या गडावरती त्याच्यानंतर दरवाजा, पाली दरवाजा, पाण्याचे टाके, महादेव गुफा, बाह्य तटबंदी, तालीम तळ, केदारेश्वर मंदिर, वरती बाळे किल्ला आणि पहारेकऱ्यांसाठी चौकी, तसेच बुरुज, पाण्याचे टाके आणि पहारेकऱ्यांच्या कोरीव कोठ्या आणि नागफणी डुक्स नोज म्हणून काहीतरी आहे मॅपमध्ये. तर बाजूच्या किल्ल्यांची माहिती देखील दिलेली आहे. सुधागड, घनगड, कोराईगड हे बाजूलाच आहेत, त्यासाठी मॅपमध्ये दिलेले आहे. तसेच वरच्या बाजूला कर्नाला आणि माणिकगड. तर अशा प्रकारची सर्व माहिती ते दिलेली आहे. पाण्याचे टाके 10, म्हणजे टोटल कल्पना करा किती पाण्याचे टाके असतील. पाण्याचे टाके 10. हे बघा, पाणी अतिशय सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता. ॲक्च्युली तसं तिथे लिहिले आहे पुरातन वाड्याचे अवशेष 6, म्हणजे हे जे तुम्हाला दिसत आहेत ॲक्च्युली हा वाड्याचे हे अवशेष आहेत. त्यांना आता असं बांधलेलं आहे. तर इथे कुठेतला वाडा असेल त्याचे अवशेष आता फक्त राहिले, बाकी काही नाही राहिलं. तो बाले किल्ल्यावर जायचा रस्ता ते पाहू शकता. आपल्याला वरती जायचे. तर हे आता आहे बाले किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग, दगडाचा रस्ता. पण पावसाळ्यात तुम्ही जर या गडावर येणार असाल तर तुम्हाला अतिशय सुंदर असे दृश्य दिसतील. परंतु काळजी देखील घ्या, कातळ असलेल्या कारणाने इथे पाय घसरण्याचा धोका देखील असू शकतो. या गडाची बुरुज आणि तटबंदी बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. तरी त्यावरती देखील बुरुज आहे. वरती गुफेमध्ये जाण्याचा रस्ता, पण समोर आल्यानंतर इथे दक्षिण बुरुज आहे, पाहू शकता. हा आहे दक्षिण बुरुज, ते लिहिलेलं आहे. आणि इथून देखील पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. दक्षिण बुरुज जवळच इथे पायऱ्यांचा मार्ग इथून देखील आहे वरती जाण्यासाठी. आपण तिकडे चालणार आहोत, बघूया. गुफा आहेत ऍक्च्युली वरती. ही तटबंदी आहे अक्षरशः, म्हणजे पाहू शकता किती मजबूत आहे. अजून कुमार वर्मा यांना एनर्जी डाऊन. काय हे लिहिलंय ना, शौच कूप आहे भाई. संडास टॉयलेट साठी असतं ते शौच कूप इथे लिहिलंय. जुन्या काळीन बघा. चला वरती जाऊया अजून. हा पाण्याचा टाका 4, ऐनाचा हौद म्हणून आहे. ऍक्च्युली अविश्वसनीय. हा, हे पाण्याचे टाके असे आहेत काय, मला वाटत नाही ते कधी आटणार. खाली आहे डायरेक्ट, म्हणजे किती विचारपूर्वक सगळ्या गोष्टी. अशा प्रकारे इथे देखील पाण्याचे टाके आहे. गणेश टाके, पाण्याचे टाके 6. हा पाणी पाण्याला पिण्यायोग्य दिसत आहे. ॲक्च्युली खूप क्लिअर पाणी आहे, शुद्ध. तसं हा गडावरचं पाणी हे शुद्ध असतं म्हणा, पण गडाच्या पाण्याची चवी खूप वेगळी असते. त्याच्यामुळे नेहमी ट्राय करा. तुम्हाला जर असं पाणी भेटेल तर बॉटलमध्ये घेऊन घरी न्या किंवा इथेच पिलं तरी चालेल. चला भटकंती पुढे कंटिन्यू करू. कुमार वर्मा यांना भूक लागलेली आता. आयला इथं बांधलेलं आधी काहीतरी आहे बा, कातळ कोरीव खोली म्हणून आहे इथे. हे पाहू शकता. हे बहुतेक नंतर केलेले ते समजून येते, पण ही कातळाची जी खोली आहे पाहू शकता, सुंदर.
हे दगडामध्ये कोरलेली कामं सगळी. आणि ते लिहिलेलं आहे, कित्येक वर्षे माती आणि दगडाखाली बुजला गेलेला समस्त सरसगड सेवकऱ्यांच्या कष्टाने नवसंजीवनी मिळालेला तटबंदीतील गुप्त रस्ता तुम्ही पाहू शकता हा. आणि हाच रस्ता आहे तो. लाईट लाईट बिघडली. गुप्त रस्ता. ओ भाई सई पद्धतशीर ना. जा. करा खाली पडशील. आई शपथ. तर हा गुप्त रस्ता आहे. इथे ठेवण्यासाठी लाकूड किंवा आपलं ते आग. तर अशा प्रकारे आम्ही इथून बाहेर तर आलो. हे पहा, हे बुरुज, हा गुप्त दरवाजा. रोज तू इथं बघितला असेल. तर आपण आहोत आता महादरवाजा. चालू होतो बोलतो बंद. अरे तो आपोआप बंद झालेला, 32% चार्जिंग येते. तर आपण जाऊया दुसरीकडे. चला चला जाऊया बाली किल्ल्याकडे आता. इथे लिहिले देखील पुरातन वाड्याचे अवशेष 7. इथे वाडे होते परंतु आता ते नाही राहिले. पाहू शकता हे बुरुज ज्याच्या वरती या गडाचा प्रवास तुम्ही सुमारे 1.5 ते 2 तासामध्ये पूर्ण करू शकता. खोदीव तलाव. बापरे मस्त. आपण फायनली बाली किल्ल्यावरती आलो आणि इथे आपला ध्वज फडकत आहे भगवे. तसेच इथे एक मंदिर आहे, केदारेश्वर महादेवांचं मंदिर. इथे पायऱ्या आहेत. पावसाळ्यात कदाचित त्यामध्ये खूप पाणी असेल तेव्हा त्याचा यूज होत असेल. आता आम्ही आलो केदारेश्वर मंदिराजवळ. हर हर महादेव. निसर्गरम्य सुंदर वातावरण. इथे महादेवाचं मंदिर, त्याला आता शेड टाकलंय. आणि तसेच जुन्या लेण्या, गणपती बाप्पाची मूर्ती, कोरीव काम दगडातील. तसेच हे अवशेष देखील बघा, खूप म्हणजे समजत नाहीये. एकावरती 3 दगड आहेत आणि त्यांना वेगळ्या प्रकारचे एक आकार आहे. तर हे समजणं असं झालंय काय, पण खूप सुंदर. हर हर महादेव. इथे देखील दगडामध्ये कोरीव काम झालेले काही वास्तू आहेत. हो हो. या आहेत सतीशिला. अतिशय वीर माणसाच्या जाण्याने त्यांच्या बायका सुंदर सती गेलेल्या असतात, तेव्हा त्या सतीशिला म्हणतात. त्याला वीरगड असा दुसरा शब्द आहे. अच्छा भाई. तर अशा प्रकारे आमचं सरसगडची भटकंती संपलेली आहे. आता आम्ही जाणार घरी. तर आम्ही ॲक्च्युली खूप वेळ घडवते आणि खरंच खूप शांत आणि खूप प्रसन्न वाटते. कुमार वर्मा यांना देखील अनुभव आलेला असं नेहमीप्रमाणे. भले दमलेले होते परंतु आमची इथे आल्यानंतर सर्व उडून जातं. मनामध्ये फक्त हास्य
आणि एक भावना. तर आम्ही आता उतरत आहोत. रस्ता पाहू शकता कसा आहे तो. पातळ पॅचेस ह्या इथं मध्ये कुठे ठेवलं काय समजत नाही. पाले किल्ल्याहून मंदिराकडे जात असताना तुम्हाला एक दगडांचा थोडा कठीणवाला पॅच लागेल. तो पॅच आम्ही जाताना चुकून रेकॉर्डिंग करायचं राहिलं तर तो पॅच हा सवाल आहे, याची दक्षता घ्या आणि इथून सावकाश आणि काळजीपूर्वक वरती जा. माननीय कुमार वर्मा आता या दगडांच्या कातलातून येत आहेत. माझं येऊन झालेलं आहे, तुमच्या समोर आहे नेहमीप्रमाणे. कुमार वर्मा काळाबाजी करत. तर इथे हा दगडांचा पॅच थोडा अवघड आहे, कठीण, पावसाळी. आणि इथून संपूर्ण व्ह्यू चांगल्या प्रकारचा. इथे छोटं मगाशी तुम्हाला बोललो पाण्याचं टाकं. आणि अशा प्रकारे कुमार वर्मा देखील यशस्वी ठरलेत खाली येण्यासाठी. चला आपण जाऊया आता थोडे थोडे करून खाली. आता आम्हाला इथून उतरायचंय मित्रांनो, थांबा जरा. ट्रैकिंग पे जाना अच्छी बात है, लेकिन मजे के लिए ट्रैकिंग पे जाना और सिर्फ फोटो निकालने के लिए जाना, ये तो सही नहीं है. ट्रैकिंग जा रहे हो तो कुछ एक्सपीरियंस करके आओ. यहाँ पे महाराज जी थे, मावले थे, लड़ाइयाँ होती थी, काम होते थे, रणनीति होती थी. और हर एक किले पे जाओ, स्पेशल किलो पे ही मत जाओ. काही जणांना फक्त फेमस झालेल्या किल्ल्यांवरतीच जायचंय, बाकीच्या किल्ल्यांवरती यांना त्यांना काय माहित काय त्रास आहे. हमें किसी के फीलिंग को या फिर भावनाओं को दुख नहीं देना है, बट समजून घ्या प्रत्येक गडाला महत्त्व आहे. ठीक आहे, सगळेच गड आहेत, प्रत्येक गडाला महत्त्व आहे. जितके होतील तितके गड फिरा, प्रत्येक गडाचा एक्सपिरियन्स घ्या, माहिती घ्या, काय झालेलं काय नाही आहे, थोडा तरी इतिहास ॲटलीस्ट जाणून घ्या. बस हीच एक इच्छा असते बस. तर मित्रांनो, सरसगडाबद्दल सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तुम्ही जर कधी या गडाला भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच आवर्जून या गडाला भेट द्या. तसेच पाली येथील गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन तुम्ही या ट्रेकिंगची सुरुवात करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. हर हर महादेव, जय शिवराय.